मराठा उपसमितीची काल मुंबईमध्ये महत्त्वाची आढावा बैठक झाली। शिंदे समितीने कामकाज सुरू केल्यापासून राज्यात 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत। त्या आधारे 12 लाखाहून अधिक कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत, अशी माहिती उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे। गेल्या 6 महिन्यात संभाजीनगरात जवळपास 50,000 प्रमाणपत्र, बीड जिल्ह्यात 34,000हून अधिक प्रमाणपत्र वितरित झाली। मुंबईत झालेल्या आंदोलनातील 8 पैकी 7 गुन्हे मागे घेण्यात आले, तर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल 161 गुन्ह्यांपैकी केवळ 71 गुन्हे मागे घेणं प्रलंबित आहे। मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करणाऱ्या शासन निर्णयाविरोधात याचिकांचा आढावा घेत स्पेशल काउन्सिलची नियुक्ती केली जाणार आहे। सातारा गॅझेटियर लागू करण्याबाबत पुणे विभागीय आयुक्त यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत। दरम्यान मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनानंतर आता 48 लाख इतक्या कुणबी नोंदी आढळल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे। मात्र यावरनं आता मराठा नेत्यांनी सरकार आणि उपसमितीवर निशाणा साधला। सांगू नका, मला खरं सांगा, नोंदी किती निघाल्या? माझ्या समाजाला मान्य आहे। तुम्ही जर म्हणले 1 लाख निघाल्या, 1 लाख मान्य। तुम्ही म्हणले 54 लाख निघाल्या, 54 लाख मान्य। पण तुम्ही फक्त खरं सांग। तर त्यांनी त्यावेळेस प्रोसिडिंग आम्हाला दिलं तर 54 लाख नोंदी सापडलेल्या नाहीत, नोंदी 57 लाख सापडलेल्या असं त्यांनी प्रोसिडिंग दिलं। 57 लाख सापडलेले आणि आता आकडा काय येतोय 48 लाख। म्हणजे याचा अर्थ असा होतो, मंत्रिमंडळाच्या उपसमितीला विखे पाटील साहेबाला आणि मंत्रिमंडळात त्यांचे जेवढे सदस्य आहेत मंत्री म्हणून, त्यांना खालचे अधिकारी कन्फ्यूज करायला लागले। माननीय विखे पाटील साहेबाला राज्य सरकारला हे विचारायचं आहे, हे आपल्या स्टेटमेंट्समुळं जे न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं त्या केसवर परिणाम होणार नाही का? कदाचित न्यायालय म्हणू शकतो की 50-50 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले, मग यांना वेगळं आरक्षण का पाहिजे? एक तर तुम्ही टिकणारं आरक्षण देत नाही, एकीकडे हैदराबाद गॅझेटरच्या नावावर आमची दिशाभूल केली, इतर कुणब्यांची नोंद दाखवायची आणि मराठा समाजाची दिशाभूल करायची, हे योग्य नाही। दरम्यान ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात काय म्हणतायत ते पाहूया। हे सगळे बनवाबनवी आहे, त्यावर मी माहिती घेतोय आणि मला वाटतं की संपूर्ण जेवढे SC ST आणि मायनॉरिटी सोडून सर्वांनाच 2-3 जाती सोडून ओबीसी करून टाका, म्हणजे आरक्षण संपवण्याचा मार्ग मोकळा होईल आणि ओबीसीला या सगळ्या प्रक्रियेतून त्याचा गळा घोटून बाहेर काढता येईल। सर्वच जर आलेत आत्ताच्या असलेल्या मर्यादित आरक्षणामध्ये तर कोणाच्या वाट्याला काहीच भेटणार नाही, तू भी भुका मैं भी भुका अशी परिस्थिती येईल आणि सगळे भुके येऊन एकत्र येऊन उद्या सगळ्यांना जीव देण्याची पाळी येईल। मूळ ओबीसी, सामाजिक दृष्ट्या मागास ओबीसी, बलुतेदार अलुतेदार ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातीमधला ओबीसी, तुम्ही झोपा काढा, तुमचं रिझर्वेशन संपलेलं आहे। मग भाजप असो किंवा सत्तेतले सगळी माणसं असो, एका बाजूला सांगायचं ओबीसी आमचा DNA आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र ओबीसीचं आरक्षण शांत डोक्यानं संपवण्याचं महापाप इथल्या सत्ताधाऱ्यांनी केल्याचं आज रोजी आपल्याला बघायला भेटतंय। कोर्टात जाऊन फक्त चालणार नाही, न्यायालयीन दाद मागून चालणार नाही, तर महाराष्ट्रातल्या ओबीसीनी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। गेली 2 वर्ष झालं आम्हाला बदनाम केलं जाते, आम्हाला शिव्या दिल्या जात आहेत, आमच्यावरती हल्ले केले जात आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।